हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते, घरात धन असावे, अन्नधान्य कमी पडू नये, मुलाबाळांचे सुख लाभावे, ज्ञान, यश, धैर्य आणि समृद्धी मिळावी। पण तुम्हाला माहीत आहे का, माता लक्ष्मी केवळ धनाची देवी नाही। धार्मिक परंपरेनुसार तिची 8 दिव्य रूपे सांगितली जातात, ज्यांना अष्टलक्ष्मी असे म्हणतात। प्रत्येक रूपाचं वेगळं कार्य आहे, आशीर्वाद वेगळा आहे आणि त्यांची कृपाही वेगळी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अष्टलक्ष्मीची 8 रूपे, प्रत्येक रूपाचे काय महत्त्व आहे आणि कोणत्या इच्छेसाठी कोणत्या लक्ष्मीची उपासना केली जाते, आणि शेवटी भारतातील प्रसिद्ध अष्टलक्ष्मी मंदिराची माहिती आपण घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। अष्टलक्ष्मी म्हणजे काय? अष्ट म्हणजे 8 आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी, म्हणजे जीवनातील 8 प्रकारच्या समृद्धीचे प्रतिनिधित्व करणारी 8 रूपे। फक्त पैसा म्हणजे संपत्ती नाही, तर आरोग्य, ज्ञान, संतती, धैर्य, यश, अन्न आणि अध्यात्म हे सर्व मिळूनच जीवन समृद्ध होते। पहिली लक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी। सर्वप्रथम येते ती आदिलक्ष्मी। ही माता लक्ष्मीचे आद्य स्वरूप मानले जाते। भगवान विष्णूंच्या चरणी सदैव विराजमान असलेली हीच लक्ष्मी। ही भक्ताला मानसिक शांती, आध्यात्मिक प्रगती, भक्ती, समाधान याचं वरदान देते। जीवनात समाधान नसेल तर कितीही पैसा कमवला तरी सुख मिळत नाही। दुसरी म्हणजे धनलक्ष्मी। हे रूप सर्वाधिक प्रसिद्ध आहे। धनलक्ष्मी म्हणजे धन, सोने, चांदी, वैभव, समृद्धी। परंपरेनुसार शुक्रवार, दीपावली आणि कोजागिरी पौर्णिमेला धनलक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। मात्र धन मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग करणेही तितकेच आवश्यक आहे। धान्यलक्ष्मी। घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये म्हणून ही धान्यलक्ष्मीची कृपा असावी लागते। भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते, म्हणून धान्यलक्ष्मीची कृपा म्हणजे धान्य, अन्न, समृद्ध शेती आणि आरोग्यदायी जीवन हेच धान्यलक्ष्मीमध्ये येते। धैर्यलक्ष्मी। जीवनात अनेक संकटे येतात, पैसे संपतात, व्यवसायात नुकसान होते। अशा वेळी जो हार मानत नाही तो धैर्यामुळेच उभा राहतो। धैर्यलक्ष्मी भक्ताला सहनशक्ती, आत्मविश्वास, धैर्य, चिकाटी याचं वरदान देते, म्हणून धैर्यलक्ष्मीची पूजा केली जाते। पाचवी आहे गजलक्ष्मी। समुद्र मंथनानंतर प्रकट झालेल्या लक्ष्मीच्या या रूपाला विशेष महत्त्व आहे। गजलक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना हत्ती अभिषेक करताना दाखवले जातात। हत्ती म्हणजे राजवैभव, सन्मान, प्रतिष्ठा आणि राजयोग। धार्मिक मान्यतेनुसार गजलक्ष्मीची कृपा घरात प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य वाढवते। सहावी आहे संतान लक्ष्मी। प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते सुसंस्कृत, निरोगी, सद्गुणी संतती लाभावी। संतान लक्ष्मीला लहान बालकासह दर्शवले जाते। या रूपाची उपासना करताना संततीसाठी तसेच मुलांच्या उत्तम आरोग्य आणि प्रगतीसाठी केली जाते। सातवी आहे विजयलक्ष्मी। यश प्रत्येकालाच हवं असतं, विद्यार्थी असो, व्यावसायिक असो, शेतकरी असो किंवा नोकरी करणारा असो, प्रत्येकाला विजय हवा असतो। विजयलक्ष्मी स्पर्धा, व्यवसाय, नोकरी, न्यायालयीन काम, जीवनातील संघर्ष यामध्ये यश मिळावे अशी प्रार्थना केली जाते। विद्यालक्ष्मी। ज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे। विद्यालक्ष्मी विद्या, बुद्धी, स्मरणशक्ती, कला, संशोधन, शिक्षण याचे वरदान देते। विद्यार्थ्यांनी श्रद्धेने अभ्यासासोबत प्रार्थना केल्यास मानसिक एकाग्रतेसाठी प्रेरणा मिळू शकते, म्हणूनच विद्यालक्ष्मीची पूजा केली जाते। चला तर मी तुम्हाला आता सांगणार आहे अष्टलक्ष्मीची पूजा कधी करावी। अष्टलक्ष्मीची पूजा शुक्रवारी करावी। त्यासोबतच दीपावली, कोजागिरी पौर्णिमा, श्रावण महिना, नवरात्र, वरलक्ष्मी व्रत या दिवसामध्ये अनेक भक्त अष्टलक्ष्मीची पूजा करतात। अष्टलक्ष्मीची मंदिरे कुठे आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। चेन्नई अष्टलक्ष्मी मंदिर सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे। दिलसुख नगर हैदराबाद इथे सर्वात प्रसिद्ध अष्टलक्ष्मीचं मंदिर आहे।
तेलंगणा, ह्यूस्टन म्हणजे अमेरिकेला पण अष्टलक्ष्मीचं मंदिर आहे. नॉर्थ हॉलिवूड, कॅलिफोर्निया, अमेरिका इथे प्रसिद्ध अष्टलक्ष्मीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, आपलं धैर्य ही लक्ष्मी आहे, आपलं ज्ञानही लक्ष्मी आहे, आपली संतती म्हणजे आपला मुलगा मुलगी हे पण लक्ष्मीच आहे, आपण जे अन्न खातो तेही लक्ष्मीच आहे आणि जीवनात मिळणारे प्रत्येक शुभ वरदान म्हणजेच लक्ष्मी आहे. जर आपण प्रामाणिकपणे कर्म केले, सदाचार पाळला, श्रद्धेने ईश्वराची उपासना केली तर जीवनात समृद्धीचा मार्ग खुला होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता, जय महालक्ष्मी माता. पुन्हा भेटू अशा नवीन एका धार्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.